सर्वांना नमस्कार. आदरणीय सामंत सर, या ठिकाणी व्यासपीठावर असलेले आमचे शिक्षण विकास मंचाचे समन्वयक डॉक्टर माधव सूर्यवंशी, माझ्या सहकारी ऐनू लत्तार मॅडम, कोर टीमचे मेंबर्स अजित तिजोरे, तुषार म्हात्रे, मच्छिंद्र बुराडे आणि या ठिकाणी असलेल्या माझ्या खास विशेष मैत्रीण आमच्या शुभदा चौकर मॅडम, आपण या ठिकाणी असलेले शिक्षक बंधू भगिनींनो, काही सेवेत असलेले, काही निवृत्त झालेले, अतिशय प्रेमाने आपण आमच्या या कट्ट्यात आज सहभागी झालेला आहात आणि खूप चांगली चर्चा झाली, खूप चांगले मुद्दे आले आणि आपण परत एकदा या विषयाकडे अधिक डोळसपणे बघतो आहोत. काही मुद्दे मला या ठिकाणी जे मांडलेले आहेत ते पटले, काही पटले नाहीत. काही चांगले मुद्दे आपल्या चर्चेतनं समोर आले. सामंत सरांनी खूप चांगल्या प्रकारचं सादरीकरण केलं, पण त्यापूर्वी तुषार म्हात्रेंनी एक संपूर्ण उपक्रमांचा आढावा खूप चांगल्या प्रकारे घेतला. त्यांनी एक मुद्दा महत्त्वाचा सांगितला की दैनंदिन कामं आणि जबाबदाऱ्या आणि शाळेतले घ्यायचे उपक्रम यांची गल्लत करू नका. बरीच वेळेला असं होतं की आम्हाला हे करावं लागतं, ते करावं लागतं, निवडणुकांच्या ड्युटीज असतात आणि त्यामुळे आमचं अध्यापन बाजूला पडतं. पण ते कामे झाली, जबाबदाऱ्या झाल्या, पण उपक्रम नव्हे. आपला आजचा विषय होता उपक्रम, त्याची सद्यस्थिती, त्यातल्या गरजा, त्यावरती आपण चर्चा करत होतो. सामंत सरांनी खूप चांगले मुद्दे अत्यंत परखडपणे मांडले आणि सर्वांना ते मान्य आहेत की ज्या पद्धतीने आज उपक्रम चालते आहेत, अचानकपणे उपक्रम येतात, त्यात तातडीने ते राबवावे लागतात, त्याचा ताण येतो शिक्षकांवर. दैनंदिन शिकवण्याचा भाग हे उपक्रम असले पाहिजेत. त्यांनी शालेय उद्दिष्ट जी आहेत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलं की शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आम्हाला एक यादी द्यावी, आम्हाला काय वर्षभर करायचं, त्याचं नियोजन आमच्याकडे सोपवावं, आम्हाला स्वातंत्र्य असावं, त्याचा पुरेसा वेळ मिळावा. हे सगळं अंमलबजावणी करताना अत्यंत घाई गडबडीत हे उपक्रम राबवण्यात येऊ नये, हे अतिशय चांगल्या अनुभव सर्वांनी सांगितले. शाळांची जबाबदारी काय असते आणि जे सगळ्यांच्याकडे सांगण्यासारखी गोष्ट होती आणि ती म्हणजे हे व्हिडिओ अपलोड करणं वगैरे, ह्या ज्या अनावश्यक गोष्टी या उपक्रमांच्या मधून सांगितल्या जातात त्या खरोखर प्रॅक्टिकल नाही, व्यवहार्य नाही आहेत. त्याचाही तुम्ही सर्वांनी आपलं मत प्रदर्शन केलं आहे. एक चांगलं म्हटलं की आम्हाला श्रावणी सोमवारी जाऊन साक्षरतेचे वर्ग घ्यावे किंवा साक्षरतेचा प्रचार करावा लागतो शंकराच्या देवळात. हे ऐकल्यानंतर खरंच आश्चर्य वाटतं की आपलं राष्ट्र निधर्मी आहे आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून मंदिरात जावं, साक्षरतेचा प्रसार करावा. ह्या सगळ्या कल्पना फार गमतीशीर वाटतात. अशा अनेक गोष्टी आपल्याकडनं आम्हाला कळल्या. आज मी सहज या विषयावर आपण बोलणार आहात, मी ऐकायला इथे आली आहे. तर मी नजर टाकली की आपल्याकडे नेमके शाळातनं घेतले जाणारे उपक्रम जे तुषार म्हात्रेंनी सांगितले, त्यांची एक साधी यादी केली तर हे तर नियोजित उपक्रम आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा सामने असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, वार्षिक सहली क्षेत्रभेटी असतील, चित्रकला आणि इत्यादी सगळे हस्तकलेची प्रदर्शनं असतील, विज्ञान प्रदर्शन असेल, बँड, लेझिम, पथकं, योगासनं यासारखे उपक्रम, मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या जातात, विविध जयंती आणि महापुरुषांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात, आरोग्य शिबिर घेतलं जातं, वृक्षारोपण केलं जातं, व्यवसाय मार्गदर्शनासाठी मार्गदर्शन केलं जातं, वृक्षारोपण केलं जातं, वाचक प्रेरणा दिन एक साजरा केला जातो, आपत्ती व्यवस्थापनाबद्दल प्रात्यक्षिक केलं जातं, मुलांना त्याची माहिती दिली जाते, सांस्कृतिक बक्षीस वितरण समारंभ असो. या उपक्रमांमागचा विचार, थॉट काय आहे, मला असं वाटतं की हा आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण बोलताना लक्षात येतं की हा थॉटच आपल्याला माहीत नाही की हे ठराविक पारंपरिक पद्धतीने हे घ्यायचे असतात. मागची फाईल काढा, त्याच्यात जे अनुक्रमणिका किंवा कार्यक्रम पत्रिका दिली असेल त्यामध्ये फक्त नावं बदला आणि तीच कार्यक्रम पत्रिका चालू ठेवा. त्याच्यात काही कल्पकता दाखवता येईल का, काळानुरूप काही बदल करतो. वर्ग अध्यापन आणि उपक्रम या दोन्ही गोष्टी इंटिग्रेटेड आहेत, यांचा परस्परांना ते पोषक आहेत. ते असे स्वतंत्र वेगळे काढता येणार नाही की स्वातंत्र्यता दिन म्हणजे त्याच्यात अध्ययन अध्यापन काही नाही आहे, वर्गात बसायचंच नाही आहे म्हणजे तिथे शिकणं थांबलं. तर हे सगळे जर उपक्रम आपण पाहिले तर याच्यामध्ये काय काय गोष्टींची उद्दिष्ट लपलेली आहेत हे आपण नक्की शोधू शकाल. म्हणजे मुलांमध्ये बऱ्याच ज्या काही डेव्हलपमेंट स्टेजेस आहेत, आपण फार गुळगुळीत झालेला शब्द आहे,
सर्वांगीण विकास, भावनिक असो, शारीरिक असो, त्याच्यातले वेगवेगळ्या सुप्त गुणांचा विकास असो, या सगळ्यांना संधी देणारे हे उपक्रम असतात. ह्याचा विचार फार क्वचित केला जातो. मुलांमधल्या जे काही जिज्ञासू वृत्ती, आता विज्ञान प्रदर्शनं आहेत ते वरतून सर्क्युलर येतं NCERTचं, मग आम्ही विज्ञान प्रदर्शनासाठी प्रकल्प बनवतो आणि मांडतो. पण खरंच मुलं चौकस झाली आहेत का, त्यांची निरीक्षण शक्ती वाढली आहे का, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक विचार तयार झाला आहे का, ही उद्दिष्ट जी आहेत ती मात्र आपण लक्षात पण घेत नाही. आणि तो पारंपरिक एक ठरल्या मार्गाने रुळलेल्या वाटेने आपण जात राहतो आणि डोळसपणे पाहत नाही. आता नाटक, संगीत, लेखन या सगळ्या गोष्टीतनं विद्यार्थ्यांमधली सर्जनशीलता प्रकट होते. त्याकडे पण बघण्याचा आपला दृष्टिकोन असावा. वर्गात अनेक प्रकारची मुलं आहेत, काही खेळात प्रावीण्य मिळवणारी आहेत, काही ललित कलांमध्ये आहेत, काही सुंदर लिहू शकतात, काहींचं वक्तृत्व चांगलं आहे. ह्या सगळ्या मुलांना वाव देण्यासाठी हे सगळे उपक्रम केले जातात. आणि हे उपक्रम करताना आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांमध्ये काय नेमकं डेव्हलप होतं. आत्मविश्वास येतो, स्वतःबद्दल प्रावीण्य मिळवलं, धीटपणाने भाषण केलं तर त्यांच्यामध्ये एक धीटपणा येतो, वक्तृत्वाची त्यांना आवड असेल तर त्यांना त्यांची एक रेकग्निशन मिळते. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं की मुलांमध्ये या सगळ्यातनं स्वतःची आत्मप्रतिमा निर्माण होणं, स्वतःतल्या ॲबिलिटीज आणि सुप्त गुण काय आहे त्याचा शोध लागणं, हे सगळे ह्या उपक्रमातनं साध्य करायचं आहे. फक्त मुलं त्याच्यामुळे घडतात असं वाटतं का, का शिक्षकही घडतात? मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा मुलांची तयारी करून घेता, तुम्ही सुद्धा काही ना काहीतरी मेहनत करता, तुम्ही शोध घेता, तुम्ही काही गीतांची पुस्तकं बघता, तुम्ही काही उतारे बघता, मुलांना हे योग्य आहे, या वयाला ह्या विषय सध्याचा हा चालू विषय आहे, ह्याच्यावरती मुलांना आपण देऊया काहीतरी, हे मार्गदर्शन करता करता हे नाटक बसवताना, कार्यक्रम बसवताना शिक्षकसुद्धा सक्षम होत असतो, शिक्षकाची सुद्धा ग्रोथ होत असते आणि त्याची डेव्हलपमेंट असते. याच्यातनं शिक्षकांना स्वतःची ओळख पण मिळते. अरे सहली न्यायच्यात ना, मग ते आपले कुलकर्णी सरांना पण कॉन्टॅक्ट करू, त्यांच्याकडे अतिशय व्यवस्थित नियोजन असतं आणि त्यांच्या सगळ्या ओळखी आहेत काय काय करायला पाहिजे. ही जी ओळख शिक्षकांची निर्माण होते ती या सगळ्या उपक्रमांच्या आयोजनातनं होते. एकीकडे वर्ग अध्यापन महत्त्वाचं आहेच, पण ह्या गोष्टींचंही महत्त्व आहे. दैनंदिन शिक्षणाला हे पूरक आणि पोषक आहे. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती आहे की नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 2020मध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यात याच्यावर विशेष भर दिला आहे की आगामी काळामध्ये करिक्युलर आणि को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या स्वतंत्र असणार नाहीत, दे शुड बी इंटिग्रेटेड. हा मुद्दा मला इथे मुद्दाम अधोरेखित करावा असं वाटतं की म्हणजे ते इंटिग्रेशन म्हणजे कसं असायला पाहिजे. परिच्छेद 4.25 हा बघितला तर 4.25, 26, 27मध्ये हे सगळी मांडणी केली आहे आणि हे धोरण आता अंमलात आलेलं आहे. लवकरच थोड्या दिवसात तुम्हाला असं दिसेल की 9वी, 10वी, 11वी, 12वीची सगळे परीक्षा पद्धती बदलणार आहेत. आणि NCERTने याबद्दल जाहीर पण केलेलं आहे की 9वीचा 15% मार्क, 10वीचे 25% मार्क, 11वीचे 30% मार्क, ह्या सगळ्यांची बेरीज करून 60% मार्क 9वी, 10वी, 11वीचे गुण हे 12वीच्या गुणात जोडले जातील. फक्त 40% भाग हा 12वीच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर असेल. हा मोठा बदल आता नुकताच NCERTने जाहीर केला आहे. हळूहळू ते CBSE, SSC बोर्डाकडे पण येणार आहे. आपण माहिती आहे आपल्याला की 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेबद्दल त्याचा ताण कमी करण्यासाठी खूप वेळा पॉलिसीमध्ये म्हटलं गेलं आहे की अनावश्यक ताण, कोचिंग क्लासवर भर. तर आणि मुलं 9वीला अभ्यास करत नाहीत, 11वीला अभ्यास करत नाहीत, फक्त 12वीकडे फोकस असतो आणि 10वीकडे फोकस असतो. त्यामुळे हे बदल होत आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल ह्याचा आणि उपक्रमांचा संबंध काय मॅडम? तर उपक्रमांचा निश्चित संबंध आहे, कारण संकलित आणि आकारिक मूल्यमापन हे आपल्या मूल्यमापनाचा भाग आहे. समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये मुलांचं वर्तन, मुलांचा सहभाग, मुलांच्या ह्याच्यातले बदल होणारे, प्रगती, या सगळ्यांचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा हे उपक्रमच त्याला मदत करतात की उपक्रमात मुलं किती चांगल्या रीतीने परफॉर्म करतात, तर त्या मूल्यमापनामध्ये ह्याचा विचार केला जातो. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं की शिक्षक एकीकडे जरी म्हणत असले की खूप कामाचा ताण आहे, पण बरेच शिक्षक मला असे आढळून येतात की हे सगळे ताणतणाव असताना सुद्धा वर्ग अध्यापन व्यवस्थित करत असतात
आणि शिवाय ते स्वतः काहीतरी उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने अनेक उपक्रम करत असतात. मला असे अनेक उपक्रमशील शिक्षक माहिती आहेत. आता तुषार म्हात्रे ब्लॉग लिहितात, अजित तिजोरे इथे गणिताची कोडी घालतात आणि सातत्याने वर्षानुवर्ष अशी गणिताची कोडी घालतात, ती उकल करून दाखवतात. आता हे सगळं त्यांच्याही घड्याळात 24 तास असतात, त्यांच्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात, त्यांना पोर्शन पूर्ण करायचा असतो, त्यांना परीक्षा घ्यायच्या असतात. पण उपक्रमशील शिक्षक असणं हे आजच्या दिवसात फार गरजेचं आहे, कारण उपक्रमांमुळेच तुमची स्वतःची सुद्धा वाढ होत असते. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की मी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर या ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला ते कुठे कुठे नेत असतील. तर अगदी लातूरचा भूकंप झाला तेव्हा विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून तिथे गेले, त्यांनी स्वतः ते अनुभवलं. म्हणजे क्षेत्रभेटी आपल्याला असतात की गड किल्ले बघायला नेलं किंवा आणखी काही अभयारण्याला नेलं, पण यांनी लातूरच्या भूकंपात नेलं मुलांना. आणि ही सहानुभूती किंवा अनुभूती काय आहे या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना एक्सपोजर देणं. त्या ठिकाणी मला आणखी असं कळलं की ज्ञानप्रबोधिनीमध्ये दिवाळीच्या काळात मुलांना दारोदार फिरून पणत्या, कंदील, ग्रीटिंग कार्ड विक्री करायला सांगतात आणि ही तुमची कमाई आहे. अशा वेळेला सगळ्याच घरातली दारं त्यांना अशी प्रेमाने कोणी उघडून देत नाही. काही वेळेला त्यांना नाही म्हणतात, काही वेळेला माणसं तुसडेपणाने वागतात, काही लोक प्रेमाने वागतात. पण ह्या विद्यार्थ्यांना हे सगळे जे काही जीवन अनुभव आहेत ते अनुभव देण्याचा त्या शाळेचा हेतू असतो. असे जे उपक्रम आहेत ते खरोखर स्वागतार्ह आहेत. मग असे ह्या सरांनी सांगितलं, तो माझाही मुद्दा तोच आहे की हे सगळे उपक्रम करत असताना आजच्या काळात आवश्यक असणारे जे गुण आहेत, मग ते संवाद कौशल्य असेल, स्वतः व्यक्त करणं असेल, निर्णय क्षमता असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, ताणतणाव व्यवस्थापन असेल, नकार पचवण्याची क्षमता असेल, प्रयत्न करून यश न मिळालं तर न हिरमुसता पुन्हा नव्याने प्रयत्न करणं, रेझिलियन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टींची डेव्हलपमेंट आपल्या या उपक्रमांच्या माध्यमातून होत असते. मात्र उपक्रम तयार करताना आपण त्याचा सखोल विचार करत नाही. बऱ्याचदा डोळे झाकून पारंपरिक पद्धतीने करतो आणि उपक्रम झाल्यानंतर या उपक्रमाची उद्दिष्ट काय होती आणि किती साध्य झाली, खरंच मुलांमध्ये देशप्रेम थोडंफार निर्माण झालं का. मगाशी मला आठवतं की पूर्वी आम्ही जेव्हा शिक्षण विभागात आम्ही नव्याने आलो तेव्हा एक खूप सुंदर उपक्रम त्यावेळेला चालू होता. मला वाटतं आजबे मॅडम आमच्या काळातल्या आहेत, त्या गीतमंच नावाचा कार्यक्रम व्हायचा, एक सूर एक ताल, आणि तो राष्ट्रीय पातळीवरनं देशभर तो कार्यक्रम असे. शिक्षकांचे शेकडोनी शिक्षक या संगीतात तयार झाले. सोमनाथ परब, बाळ देशपांडे या मंडळींनी शेकडोनी शिक्षकांना संगीत शिकवलं, गीतमंचाची गाणी पाठ करून घेतली आणि शाळातली मुलं एकत्र यायची. कुठलाही मोठा मेळावा असला की सगळी मुलं एक सूर एक तालात गाणी म्हणायची. किती म्हणजे अंगावर शहारे रोमांच यायचे की देशप्रेमाने अशी भारावलेली मुलं गात आहेत. हे सगळे चांगले उपक्रम पण काळाच्या उदरात लुप्त होतात. ही एक म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्याचा एक आपल्याला नक्की विचार करायला पाहिजे. ह्याचं शैक्षणिक मूल्य काय होतं, संस्कार देण्यात ही उपक्रम किती यशस्वी ठरली आणि ते आपोआप बंद पडले. दुसरा एक तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं आलेला जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे की सगळ्याचं वेळेचं व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट हे कसं करावं, हा एक तुमच्या पुढचा फार सगळ्यांच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे खूप आधी जर उपक्रम दिले गेले, सांगितलं गेलं तर हे अतिशय शांतपणाने व्यवस्थित नियोजन करता येईल. आर्थिक सोयी सुविधा, मॅडमने म्हटलं की शाळांकडे आर्थिक सोयी सुविधा नाहीत, फंड्स नाही, साहित्य नाही आणि सुंदर शाळेत आम्ही भाग घ्यायला पात्र नाही. तर हा विचारसुद्धा व्हायला पाहिजे की तुम्ही मागच्या वर्षी काय काय कुठे होतात, यावर्षी तुम्ही कितपत स्वतःला अधिक सक्षम केलं. हा विचार त्या शाळेचीच तुलना मागच्या काळाशी केली तरच आपल्याला मला वाटतं त्यांचं योग्य मूल्यांकन करता येईल. बऱ्याचदा मुलं निरुत्साही असतात, त्यांना सक्तीने त्यांना कार्यक्रमात आपल्याला आणावं लागतं, कारण पालक म्हणतात ह्या ॲक्टिव्हिटीज करून काही मार्क मिळणार नाही आहेत, उगाच त्या विज्ञान प्रदर्शनात आणि विज्ञान प्रकल्पामध्ये 8 दिवस वाया नको घालवू. हा पालकांचाही विचार असतो आणि मुलांचा असतो. अशा अडचणी तुम्हाला उपक्रम राबवताना दिसतात. अतिरिक्त बोजा पडतो, अतिरिक्त काम करावं लागतं, ताण निर्माण होतो आणि या सगळ्यांचं संतुलन शिक्षकाला ठेवावं लागतं.
बऱ्याचदा शाळांमध्ये शॉर्टकट्स वापरले जातात. अमुक अमुक कार्यक्रम आहे, स्पर्धा आहे, या 4 मुलांना नेहमी तिथेच पाठवतात. ही 4 मुलं आपली या प्रदर्शनात गेली, ही 4 मुलं निबंध स्पर्धेला पाठवली, ती 4 मुलं आणखी कशात गेली. ठरलेली मुलं ठरलेल्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे होतं काय की इतर मुलांना कधीच संधी मिळत नाही. भले ते बक्षिसं घेऊन येणार नाहीत, शाळेचं मान वर करू शकणार नाहीत, पण थोडी मेहनत त्यांच्यावर घेतली तर कदाचित त्यांच्यामध्येही आपण काहीतरी त्यांना देऊ शकतो. तर हा जो भाग आहे, हे संतुलन राखायला हवं की नवीन नवीन मुलांना संधी द्यावी. आपलं काम हलकं होईल म्हणून जी ठरलेली मुलं आहेत त्यांच्या पालक त्यांच्याकडनं चांगलं करून घेतात, अशाच मुलांची वारंवार निवड करून त्यांच्यावर शिक्के नको की हीच गुणवंत मुलं आहेत. हा विचार मला वाटतं शिक्षकांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि यातनं आपण सगळेच गेलेलो आहोत. विद्यार्थी अवस्थेत या सगळ्या गोष्टी आपल्यातले जे गुण होते त्याच्यासाठी आपल्याला त्या कामासाठी वारंवार बोलवलं जायचं करत होतो. प्रायोजक मिळवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. प्रत्येक उपक्रमांसाठी मोठा खर्च असतो. मला तर वाटतं ते अनाठाई असतो. शाल, श्रीफळ, हार, तुरे, गुच्छ, सजावट हे सगळं न करताना साधेपणाने पण कार्यक्रम करता येतात. कारण त्याचं उद्दिष्ट हे त्याचा भपकेपणा, देखावा नसतो. आम्हाला चव्हाण सेंटरला आम्ही कोणालाही कधी गुच्छ-बिच्छ देत नाही. अगदी किती मोठी व्यक्ती आली तरी एखादं चांगलं पुस्तक त्यांच्याकडे आपण देत असतो. कधीही आपण छान शौकीचा आग्रह धरत नाही. त्यामुळे ह्या गोष्टींना थोडंसं आपण मला वाटतं फाटा द्यायला हरकत नाही. मगाशी एक आणखी चांगला मुद्दा आला की फलनिष्पत्ती काय, प्रत्येक उपक्रमाच्या नंतर त्याच्यातनं काय आपण हासिल केलं त्याचा एक विचार आपल्याला करायला पाहिजे. तंत्रज्ञानाची जोड प्रत्येक गोष्टीला देणं, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. उपाययोजनांच्यावरती मी विचार करत होते की आणखी उपाय काय करता येईल. तर NEPचा आधार घेत आता आपल्याला मान्य करायलाच पाहिजे की या उपक्रमांकडे अतिशय गांभीर्याने बघायची गोष्ट झाली आहे. ती अत्यंत लाईटली घ्यायचे म्हणून घ्यायचे असे उपक्रम नाही आहे. ते आता हे इंटिग्रेशन असणार आहे. संकलित मूल्यमापनात ह्याचा विचार केला जाणार आहे. आकारिक मूल्यमापनाशी ते जोडता येणार आहे. कामाचं वाटप सगळ्यांना समान व्हायला हवं. मुख्याध्यापकाचं काम आणि कौशल्य हे असणार आहे की शिक्षकांमध्ये समान कामाचं वाटप. काही वेळेला काही कामसू शिक्षक असतात, मेहनती असतात, सांगितल्याप्रमाणे शांतपणाने करतात, म्हणून त्यांच्यावर कामाचा बोजा वाढत जातो. असा अनुभव बऱ्याच जणांना नाही. स्टाफरूममध्ये त्यांची खिल्ली उडवली जाते. काही वेळेला त्यांची खिल्ली अशी उडवली जाते, फार शायनिंग मारतो ना सरांच्या समोर, मग तुला सगळी कामं सांगितली जातात. हे मागे पाय खेचणारी वृत्ती पण आपल्या लोकांमध्ये असते, मान्य केलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायची संधी द्यायला पाहिजे. मला अजून एक उपाय असं वाटतो की आपल्या शाळांनी जर जवळपासच्या शाळांनी गट तयार केले तर आपण आळीपाळीने एखादी स्पर्धा त्यांच्याकडे सोपवू शकतो का. म्हणजे एखाद्या शाळेने निबंध स्पर्धा घेतली तर दुसऱ्या शाळेने लेझिमची स्पर्धा घेतली, तिसऱ्या शाळेने, म्हणजे एका शाळेला ह्या सगळ्या स्पर्धा घेण्याचा ताणतणाव येणार नाही. तर अशा प्रकारचं नियोजन जर करता आलं, डिव्हिजन ऑफ वर्क अँड डिव्हिजन ऑफ ॲक्टिव्हिटीज केले तर मला वाटतं की छान शाळांना रिलॅक्स्ड होऊन कामं करता येतील. मला वर्षभरात फक्त विज्ञान प्रदर्शन घ्यायचं आहे, मी त्याची तयारी छान उत्तम करेन. अमक्या शाळेला फक्त लेझिमची स्पर्धा घ्यायची आहे, त्यांनी त्याची उत्तम तयारी करावी. अर्थात शाळेच्या क्षमतेनुसार हे काम वाटप करता येईल. प्रत्येक उपक्रम ही शाळांची बलस्थानं शोधायला खूप मदत करतं. माझी शाळा कुठे आहे, शिक्षकांचं सक्षमीकरण करायला मदत करतं. आणि पालकांचा सहभाग घेणं, ॲल्युमिनाय म्हणजे माजी विद्यार्थी यांचा सहभाग घेणं या उपक्रमांच्या माध्यमातून शक्य आहे. माजी विद्यार्थी चांगले हुद्द्यावर असतील, अत्यंत सक्षम असतील तर त्यांना शाळा त्या आवर्जून अशा कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या निमित्ताने बोलवून त्यांच्याकडनं सहकार्य मिळू शकतो. नवीन नवीन उपक्रम तर घ्यायलाच पाहिजेत, पण नवीन उपक्रम घेताना असलेल्या उपक्रमांमध्ये ते कसे समाविष्ट करता येतील हा एक मला वाटतं महत्त्वाचा विचार आहे की असलेले जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये त्यांना आपण कसे सामावून घेऊ शकू हा विचार करायला पाहिजे. अतिशय चांगल्या प्रकारची आज चर्चा झाली आणि चांगले मुद्दे आपल्यासमोर आले. मी माझे काही विचार आपल्यासमोर ठेवले. तर लाईफ स्किल्स शिकवणारं हे फार मोठी संधी असते उपक्रमांच्या माध्यमातून. त्यांना दुय्यम ठरवण्याचं काही कारण नाही की वर्गातलं अध्ययन, अध्यापन आणि परीक्षेतले मार्क हे जणू काही अल्टिमेट गोल आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टींच्या डेव्हलपमेंट्स आहेत, मग तो बुजरा मुलगा असला तरी चालेल पण तो पहिला येतो ना, हे महत्त्व कमी होतं अशा गोष्टीने. अशा अनेक गोष्टी आपल्या चर्चेतनं आपण पुढे आणल्या, मांडल्या.
सामंत सरांनी अतिशय तपशीलवार अनेक मुद्दे समोर आणले आणि शासनाचा हस्तक्षेप नको तितका या उपक्रमांमध्ये असतो तो नसावा आणि शासनाला वाटलंच तर अनुभवी जाणकार लोकांना जवळ करावं, त्यांच्याशी बोलावं. ते नक्की सांगतील की हा ऑलरेडी आपल्या या उपक्रमात ही उद्दिष्ट साध्य होतात, पुन्हा त्याची पुनरावृत्ती करायची गरज नाही, किंवा आपल्या उपक्रमांमध्ये हा नवीन विषय घालता येईल की तुम्ही पुढच्या वेळेला निबंध स्पर्धेसाठी हा विषय घ्या. म्हणजे जे कार्यक्रम शाळांचे चालू आहे त्याच्यावर सक्ती न आणता, त्याच्यात मुद्दामून ढवळाढवळ न करता सुद्धा शासन अशा प्रकारची भूमिका नक्कीच घेऊ शकेल असं मला वाटतं. आणि आपण शांतपणाने आमचं ऐकून घेतलं. अतिशय चांगल्या पद्धतीने कौशल्याने माधव सूर्यवंशी यांनी डॉक्टर माधव सूर्यवंशी यांनी आजच्या या कट्ट्याचं आयोजन केलं. त्यांची टीम ते आणि शिक्षण चव्हाण सेंटरचे योगेश कुदळे यांचं मी इथे विशेष उल्लेख करेन की या सगळ्या संयोजनामध्ये त्यांचा अतिशय मोलाचा सहभाग होता आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात. सामंत सरांनी अतिशय चांगल्या प्रकारची सोयी सुविधा आपल्याला करून दिल्या, त्याबद्दल त्यांचेही मी शिक्षण विकास मंचाच्या वतीने मनापासून आभार मानते. धन्यवाद.